प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 3 मार्चला. प्रश्न 2, भारताची एकूण वीज क्षमता किती गिगावॅट्स पेक्षा जास्त झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 520 गिगावॅट पेक्षा जास्त. प्रश्न 3, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेत कोण प्रथम आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय लष्कर. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतरिम सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे एलोइस जविगी यांची. प्रश्न 5, आरव डेंगला भारताचा कोणत्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे 93व्या क्रमांकाचा. प्रश्न 6, दरवर्षी जागतिक श्रवण दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 3 मार्चला. प्रश्न 7 पाहूया. डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या राज्याने भारतातील सर्वाधिक 37% जीएसटी वाढ नोंदवली आहे? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्याने. प्रश्न 8, आसाम राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे लक्ष्मण आचार्य हे. प्रश्न 9, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे UDISE+ वरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर इथे. प्रश्न 10 पाहूया. इराण देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे तेहरान. प्रश्न 11, भारताने कोणत्या देशासोबत महत्वाच्या खनिजे, अक्षय ऊर्जा आणि संस्कृती या विषयांवर 3 करार केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा देशासोबत. प्रश्न 12, उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी चेतना गणश्रमाची पायाभरणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे त्रिशूर, केरळ इथे. प्रश्न 13 पाहूया. भारताने आर्थिक संबंध वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत द्विपक्षीय स्वॅप कराराचे नूतनीकरण केले? तर त्याचं उत्तर आहे जपान देशासोबत. प्रश्न 14, बिहार राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पटना. प्रश्न 15, AI आधारित तक्रार निवारण आणि सुलभ DBT एकत्रीकरणासाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या राज्यात गीतवाक नाकाना नावाचा एक नवीन भूमिगत मासा सापडला आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 17, JK सिमेंटने 3 MTPA क्षमतेच्या अत्याधुनिक ग्रे सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 18, जपान देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे टोकियो. प्रश्न 19 पाहूया. डिजी लॉकर नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे अजय साहनी. प्रश्न 20, बोत्सवाना येथून आणलेले 9 चित्ते भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. प्रश्न 21, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणत्या बंदरावर ग्रीन हायड्रोजन जेट्टी प्रकल्पाला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे पारादीप बंदरावर. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.